हॅलो, तर आज आपण बनवणार आहोत शिरा. तर शिऱ्यासाठी पाहू शकता एकदम मस्त अशी तयारी करून घेतली आहे. व आपण शिरा आंब्याच्या गरापासून, आंब्याचा जो पल्प काढला आहे त्याच्यापासून बनवत आहोत. आंबे सोलून मिक्सरला फिरवून घेतले आहेत. फक्त आंबाच फिरवून घेतला आहे व असा गर तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आंब्याचा. 1 वाटी आंब्याचा गर मोठ्या वाटीने, छोट्या वाटीने 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, थोडेसे काजू, बदाम व थोडीशी विलायची घेतली आहे. मनुके तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मनुके पण टाकू शकता. एक साईडला मी दूध गरम करायला ठेवलं आहे, एक साईडला ठेवली आहे कढई. त्यासाठी आपल्याला तूप पण लागणार आहे. हे पहा, घरचं माझं साजूक तूप आहे, ते आपल्याला शिऱ्यासाठी वापरायचं आहे. कढई छान गरम झाली की आपण 1 चमचाभर त्याच्यात तूप टाकून घेणार आहोत. चमचा 1.5 चमचा आपल्याला तूप वापरायचं आहे. आता होईल तेवढं कढईने सोडायचं. कच्चा रवा घेतला आहे मी. कच्चा रवा आपल्याला तुपावर छान असा भाजून घ्यायचा आहे. तूप गरम झालं की आपण रवा भाजून घेणार आहोत. तूप आपलं गरम झालं आहे, त्यात हा रवा टाकून भाजून घ्यायचा आहे आपल्याला. हा रवा कच्चा रवा आहे म्हणून थोडासा 1-2 ते 3 मिनिट आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. खूप सोनेरी होईपर्यंत परतायचं नाही, थोडासा पांढरट राहिला पाहिजे, म्हणजे आपला शिरा एकदम मस्त होईल. 1-2 मिनिट आपण हा रवा तुपावर मध्यम गॅसवर परतून घेणार आहोत. सगळीकडून आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे, कुठल्याही बाजूने लागला नाही पाहिजे. या पद्धतीने आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे. आता आंब्याचं सीजन चालू झाला आहे म्हणून मी हा आंब्याचा शिरा बनवत आहे. कलर वगैरे काही टाकायची गरज नाही, मस्त असा कलर पण येतो आपण हा जो आंबा वापरला आहे त्या आंब्यापासून. दूध आपलं उकळून झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. व आता 1-2 मिनिट झाले आहेत. छान असा रवा भाजून झाला आहे आपला. व त्याच्यात आता आपण टाकणार आहोत साखर नाही, हा आंब्याचा पल्प टाकणार आहोत आपण. हा पूर्ण आंब्याचा पल्प टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा, कलर आता किती मस्त आला आहे. व मग आपल्याला लागल तसं यात दूध टाकायचं आहे. हे पहा, याच वाटीमध्ये मी दूध टाकून घेत आहे, म्हणजे हा पूर्ण आंब्याचा पल्प पण आपल्या शिऱ्यामध्ये उतरेल. लागल तसं आपल्याला दूध ओतून घ्यायचं आहे व 1 वाफ काढून घेणार आहोत आपण दूध ओतून झाल्यानंतर. पाहू शकता तुम्ही, कलर एकदम मस्त आला आहे, कारण आपण आंब्याचा गर टाकला त्याच टायमाला आपल्या शिऱ्याला कलर आला आहे. हे पहा, पूर्ण गुठळ्या ज्या असतात दूध ओतल्यानंतर आपल्याला त्या फोडून घ्यायच्या आहेत व मग 1 वाफ काढून घ्यायची आहे. गॅस बारीक करायचा आहे आपल्याला, म्हणजे आपला शिरा खाली लागणार नाही. हे पहा, खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, या पद्धतीने आपल्याला शिरा करायचा आहे. आता याच्यावर थोडंसं झाकण मारून घ्यायचं आहे. आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्या वाटीने 2 वाट्या मी दूध घातलं आहे. व याला झाकण मारून 1 मिनिटभर वाफ काढून घेणार आहोत. 1 मिनिट झाला आहे. हे पहा, मस्त असं वास सुटला आहे आपल्या रव्याचा. हा पहा, एकदम सुट्टा सुट्टा असा रवा तयार होतो. कलर पाहू शकता तुम्ही किती मस्त आला आहे. आता या स्टेजला आपल्याला टाकून घ्यायची आहे याच्यात साखर पण 1च वाटी आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की रवा शिरा करून बघा, एकदम मस्त लागेल.
एकदम सुट्टा सुट्टा पण तयार होतो हा शिरा. गॅस बारीकच ठेवला आहे मी. व ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे. आता झाकण वगैरे ठेवायची गरज नाही. अशीच आपल्याला ही साखर वितळवून घ्यायची आहे. सुरुवातीला 1.5 चमचे मी तूप टाकलं आहे व आता परत 1 चमचा मी तूप टाकणार आहे, म्हणजे आपला खाली जो आपण शिरा बनवत आहोत तो चिटकणार नाही. म्हणून आपल्याला अजून 1 चमचा वरतून तूप टाकायचं आहे व वास पण एकदम मस्त येतो. ही पहा साखर पूर्ण विरघळली आहे. 1 चमचाभर तूप टाकलं आहे, ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. रव्याला कलर, शिऱ्याला आपल्या कलर पण एकदम छान येतो. वरतून जर तुम्ही तूप टाकलं तर चकाकी छान येते शिऱ्याला. तुम्ही नक्की टाकून बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलवर बरेच व्हिडिओ टाकले आहेत. साधे सोपे व्हिडिओ असतात पण मस्त होतात भाज्या किंवा असा शिरा वगैरे. एकदम झटपट असा हा शिरा बनवला आहे मी. अगदी 10 मिनिटात तयार होतो. हे पहा आपला शिरा तयार झाला आहे. यात काजू बदाम व विलायची टाकून घ्यायची आहे. ही पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही यात गूळ पण घालू शकता. फक्त गुळाचं पाणी करून घालायला लागतं. दुधामध्ये आधी गूळ वितळायला लागतो व मग शिऱ्यामध्ये ओतायला लागतो. पाण्यामध्ये गूळ वितळून व थोडंसं मग दूध घालायचं. छान असा गुळाचा पण शिरा तयार होतो. मी त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे, गुळाच्या शिऱ्याचा. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एक वाफ मारून घ्यायची आहे. शिऱ्याला आपल्या वाफ देऊन घ्यायची आहे. झाकण ठेवून 1 मिनिट. तर तयार झाला आहे आपला शिरा. 7 ते 8 मिनिटामध्ये आपला शिरा एकदम मस्त असा तयार झाला आहे. हे पहा, आंब्यापासून बनवलेला हा शिरा आहे. कलर पाहू शकता तुम्ही किती मस्त आला आहे. याच्यामध्ये मुदी पण बनवून तुम्ही ठेवू शकता. मुदी बनवण्यासाठी काही करावं लागत नाही. वाटीमध्ये आपण जो रवा बनवला आहे तो आपल्याला ठेवायचा असतो. छोटीशी वाटी घ्यायची फक्त. व असं गरम गरम हा रवा ह्याच्यात दाबून घ्यायचा व आपली तयार होते मुदी. आपल्याला ताटाला ठेवायला सोपी पडते म्हणून अशी मुदी पण तुम्ही तयार करू शकता. हे पहा, एकदम छान असा आपलं शिरा बनवून तयार आहे. कसा वाटला माझा आजचा आंब्यापासून बनवलेला शिरा तुम्ही नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे कुठले नवीन नवीन व्हिडिओ टाकीन ते तुमच्यापर्यंत येतील. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद.